सो आज आम्ही लोक चाललो आहे, अर्जुनची गाडी टाकली सर्व्हिसिंगला, ती घ्यायला चाललो आहे आम्ही लोक. आणि अर्जुननी टाकली काहीतरी 3-4 दिवस झाले, अजूनपर्यंत ती गाडी तिकडेच आहे. हा अर्जुन आहे, त्याच्यासोबत चाललो आहे आज. तर आम्ही बघू आज काय कंटेंट वगैरे आम्ही ट्राय करू आजचा फुटेज घेण्यासाठी. आणि परत माझ्या गाडीचे आरसे वगैरे पण एक जुने लावलेले आहेत, म्हणजे जुने झालेत, एक छोटे छोटे आरसे लावलेत, ते झाले जुने, ते चेंज करायचे आणि चांगले असे 2 वेगवेगळे असतात ते लावायचे. आता बघू आम्ही तिकडे गेलो ना, मग अर्जुनची गाडी वगैरे तुम्हाला दाखवतो मी मस्तपैकी. सो भेटूया पुढे. हा जो ब्रिज बघता ना तुम्ही, हा जो वरती ब्रिज आहे तो माझीवाडा टू कापूरवाडीला जाताना लागणारा ब्रिज आहे. याच्या खालून आम्ही लोक चाललो आहे. तर इथून जाण्याचा एक रिझन हा आहे की इथे ट्रॅफिक खूप जास्त कमी असतं. तर तुम्ही जर का दुपारी जरी गेले, संध्याकाळी जरी गेले ना, तर इथे तुम्हाला ट्रॅफिक लागणार, पण इतकं नाही लागणार. बाहेर तुम्हाला खूप जास्तच ट्रॅफिक लागणार, त्याच्या 30-40% कमी तुम्हाला इकडं ट्रॅफिक लागणार. तर इथून पटापट म्हणजे माझ्या तरी पॉईंट ऑफ व्ह्यूने बघू शकतो, तर इकडून तर फास्ट मी इकडून निघून गेलो बऱ्याच वेळा. आणि याची गाडी जी आहे ना अर्जुनची, हा बसला आहे मागे माझ्या बाईकवरती. आणि हा जो कॅमेराचा व्ह्यू अँगल आहे ना, हा असा आहे की हा बाईकवरती लावलेला आहे, एक ट्रायपॉड लावलेला आहे बाईकवरती, तर अटॅच केला आहे आणि त्याला कॅमेरा अटॅच केला आहे. त्यामुळे आपली बाईक दिसत नाही, बाईक इनव्हिजिबल झाली, डायरेक्टली आपल्याला रोड दिसतो आहे. तर यामुळे तुम्हाला जरा व्ह्यू बघण्यामध्ये पण थोडासा चेंजेस दिसू शकतील आज. याची जी बाईक आहे ना अर्जुनची, आता जी मी तुम्हाला सांगत होतो, ती 4 दिवसापासून ना तिकडेच आहे सर्व्हिस सेंटरला. तर त्यामुळे हा 2 दिवसा अगोदर पण गेला तिकडे. तर याला काय सांगितलं तिकडे अजून बाईक रेडी नाही झाली आहे, आणि आज त्यांनी कन्फर्मेशन दिलं की आज बाईक रेडी आहे. त्यामुळे आम्ही आता ती बाईक घ्यायलाच चाललो. तर बघू आता त्यांनी कशी सर्व बाईक रेडी केली आहे, सर्व्हिस वगैरे काय केले ते. आणि माझा जो कॅमेराचा अँगल पण हा असा आहे, आणि हा मेन गोष्ट म्हणजे आता आपले रेकॉर्डिंग 4K चालू आहे. तर याच्या अगोदर 1080 पिक्सलमध्ये येत होता. तर मग आता तुम्हाला नक्कीच माझ्या कॅमेऱ्यामधून क्वालिटी जरा अपग्रेड मिळेल, बरीच क्वालिटी चांगली मिळेल. तर तुम्हाला बघण्यामध्ये खूप जास्त मजा पण येणार. हा जो रस्ता आहे ना, हा सर्व्हिस रोड आहे. तर इकडे आता बघू शकता मी, बाजूला पूर्ण जंगल टाईप एरिया आहे. काय आलं?
झालं. हा कलर गोल्डन होता का सिल्वर होता याचा? ते सिम्बॉलचा तिकडे कोणता आहे? सेम आहे. झालं मग काम. सो ही अर्जुनची गाडी आहे. याच्या गाडीला झाले 4 महिने आणि याची सेकंड सर्व्हिस होती. तुम्ही बघू शकता. काय काय काम केलं अर्जुन गाडीमध्ये? ऑइल फिल्टर चेंज, ऑइल चेंज केलं, ब्रेक चेंज. मोठ्याने बोल जरा, आवाज जास्त होतो, हेल्मेट काढायला लागेल. हा ही गाडी फक्त कामाला घेऊन जाण्यासाठी वापरतो, बाकी याचा काही यूज नाही. आणि अशा प्रकारे हा मागचा गेट पण खुल्ला आहे. सो आता आम्ही लोक चाललो आहे सरईला. माझ्या गाडीचे जे आरसे आहेत ना, तुम्हाला मी आरसे दाखवतो माझ्या गाडीचे. बघा हे जे आरसे आहेत ना, हे छोटे छोटे आरसे मी ऑनलाईन मागवलेले आणि लावून टाकले या गाडीला. पण हे सूट पण होत नाही आणि या आरशांमध्ये काय मागचं दिसत पण नाही आणि थोडे अनकम्फर्टेबल वाटतात. मध्ये हात जर का आता ठेवला ना तर ते हाताला लागतात ब्रेक वगैरे मारताना किंवा एक्सिलेटर टोटल देताना वगैरे. त्यामुळे आरसे चेंज करून जे ओरिजिनल याचे जे ब्रँडेड आरसे असतात ना, ते आरसे यायला लावायचे. आणि माझ्या गाडीची हालत जरा खूपच जुनी किंवा अशी एकदम खराब बनू शकता तुम्ही, जरा तशी झाली आहे. तिला मी पूर्ण पॉलिश वगैरे सर्व एकदम सिरेमिक कोटिंग करून घेणार आहे. पावसाळा जसं संपेल ना तसं एकदम चकाचक करून घेणार आहे गाडीला. आल्या आम्ही लोक इकडे. हेच ते दुकान आहे, इकडे वरती ते दुकान आहे. इथे आपल्याला जे आरसे मिळतील. आणि हे बघा ही माझी गाडी इकडे लावलेली आहे. दिखाओ ना मिरर, दिखा मिरर खोल के दिखाओ ना जरा. हे आपल्याला मिरर करून दाखवत आहेत. ओरिजिनली रहेगा वैसा ही रहेगा ना. हे बघा हेच मिरर मला लावायचे जातं रिटर्न. ठीक है, लगाने के लिए वो लगा देंगे ना. एकदम ओरिजिनल मिरर्स आहेत आणि या दुकानामध्ये बरंच काही आपल्याला सामान भेटतं. खूप प्रॉपर ओरिजिनल क्वालिटीचे आपल्याला जे पण गाडीचे पार्ट्स हवे असतील ना, तर या दुकानात तुम्ही नक्की विजिट करू शकता. आता हे छोटे छोटे आरसे आहेत ना, ते काढून टाकायचे कारण की ते आरसे काही कामाचेच नाही.